दिसते. तुम्ही ह्या सगळ्यांनाच बोलवणार आहात का? दिवाळी तर सणासुदीच्या गोपीचंद पडळकर असतील किंवा लक्ष्मण हाके त्यांना स्पष्टपणे म्हटलं हा जी आरच चुकीचा आहे. चौथी नापास माणूस आहे तो सांगतो आणि याच्यावर अध्यक्ष जी आर काढतायत आणि तो कुठेतरी महाराष्ट्रामध्ये लागू केला जातो. तो जी आरच चुकीचा आहे, त्याची होळी झाली पाहिजे. असं आहे की जरांगे पाटलांनी अतिशय प्रामाणिकपणे हे आंदोलन जे चालवलंय, जी भूमिका त्यांनी मांडली, वेळोवेळी समाजाच्या प्रश्नाकरता त्यांनी जो संघर्ष केला, निस्वार्थपणे त्यांनी हे सगळं आंदोलन उभं केलंय. आता त्यांच्या मागण्यांचा ज्यावेळी विचार करतो आपण, ते काही त्या समाजाच्या मागण्यासंदर्भात ज्यावेळी विचार होतो, मी म्हटल्याप्रमाणे तो कायद्याच्या चौकटीत बसूनच विचार झाला ना. न्यायमूर्ती शिंदे समिती नेमली गेली, त्यांनी त्याच्यात पुष्कळ काम केलंय आणि त्या कायद्याच्या चौकटीत बसून ते आपण काम करतोय. उलट तुम्ही चौथी शिकले वगैरे हा तुम्ही बोलून खरं म्हणजे तुम्ही त्यांचा अवमान करताय आणि कोणाच्या शिक्षणाबद्दल बोलू नये ना. आपण जे काही तुम्ही फार शिकलेला आहात आणि तुम्ही फार शहाणे आहात, तर मग तुम्ही तुमचा शहाणपणा लोकांना भडकवण्यासाठी का वापरता? तुम्ही वास्तविक याच्यातून काही लोकांना प्रक्षोभ भाषणं करून एक स्वतःची प्रसिद्धी काढण्याचा काही हव्यास निर्माण झाला महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानं. पण त्याला हे कळतं त्यांना की आपण ह्या आपल्या हव्यासामुळं समाजामध्ये तेढ निर्माण करतोय, जी कधीच नाही आहे. मी म्हटल्याप्रमाणे आम्ही सगळे सण जे साजरे करतोय, उत्सव साजरे करतोय, दीपावली आता साजरी करतोय, ती अशी काही करतो का आपण? ओबीसी समाजाची वेगळी दिवाळी आहे, मराठा समाजाची काही वेगळी दिवाळी आहे. यांची दिवाळी साजरी करायची पुढाऱ्यांना, म्हणून हे सगळे वाद उभे केलेले आहेत, बाकी काही नाही आहे.